निर्णयाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मला वाटतं की हे सरकार जाणून बुजून म्हणजे स्वतःची जी पापं लपवण्याचा एक कुठेतरी जो प्रकार आहे ना होत चालला आहे की हे जे आमदार खासदार मंत्री जे आहेत आज मराठी जे आमदार खासदार आहेत ह्यांच्यासाठी धोक्याची घंटी आहे. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःच्यासाठीच खड्डा खोदताय. लक्षात घ्या, सन्माननीय राजसाहेबांची आठवण तुम्हाला आता येणार नाही, पण 2, 5, 10 वर्षानंतर तुम्हाला आठवण येते की सन्माननीय राजसाहेब सांगत होते, हे खरं सांगत होते. आणि तुम्ही तुमच्या आया बहिणी आणि मुलाबाळांसाठी एक खड्डा खोदताय, हे पण तुम्ही या माध्यमातून मी सांगतोय. त्यामुळे हिंदीची शक्ती जे करताय त्याचा आमचा विरोध आहे. नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. महाराष्ट्र राज्याच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादाची ठिणगी पेटलेली आहे. नवीन राज्य शासनाच्या नियमानुसार 1ली ते 5वी पर्यंत हिंदी ही भाषा ही सक्तीची करण्यात आलेली. या विरोधामध्ये मनसे नेते राजसाहेब ठाकरे यांनी आज एक ट्विट केलं होतं. या ट्विटच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसे पदाधिकारी हे आक्रमक झाले. त्याचाच एक भाग म्हणून आपण मीरा भाईंदर शहरामध्ये बघू शकता. आज मीरा भाईंदर शहरामध्ये इकडचे पदाधिकारी आक्रमक होऊन त्यांनी GR कॉपी जी नियमावली होती ह्या नियमावली फाडून त्याला जाळून त्याचा निषेध करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत मीरा भाईंदर शहरातील मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे आहेत. नक्की त्यांची भावना तरी काय आहेत आपण जाणून घेऊ. सर, नक्की तुमचा विरोध तरी काय? बघा, विरोध असा आहे की जो हिंदी भाषेचा जो घाट घालण्यात येतो आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमा आहोत. त्या तुम्ही बघत असाल सन्माननीय राजसाहेबांनी ट्विट केल्यानंतर हा जो सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. मला वाटतं की हे सरकार जाणून बुजून म्हणजे स्वतःची जी पापं लपवण्याचा एक कुठेतरी जो प्रकार आहे ना होत चालला आहे. तर मला या सरकारला एवढं सांगायचं आहे की तुम्ही हिंदी भाषेचं महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, एका बाजूने तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देत आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही हिंदी सक्तीचा करताय. कुठेतरी हा फार म्हणजे दुर्लक्ष म्हणजे दिशाभूल करण्याचा जो विषय आहे. मला वाटतं या सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की हे जे आमदार खासदार मंत्री जे आहेत आज मराठी जे आमदार खासदार आहेत ह्यांच्यासाठी धोक्याची घंटी आहे. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःच्यासाठीच खड्डा खोदताय. लक्षात घ्या, सन्माननीय राजसाहेबांची आठवण तुम्हाला आता येणार नाही, पण 2, 5, 10 वर्षानंतर तुम्हाला आठवण येते की सन्माननीय राजसाहेब सांगत होते, हे खरं सांगत होते. आणि तुम्ही तुमच्या आया बहिणी आणि मुलाबाळांसाठी एक खड्डा खोदताय, हे पण तुम्ही या माध्यमातून मी सांगतोय. त्यामुळे हिंदीची शक्ती जे करताय त्याचा आमचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही हा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पेपर झालेले आहेत. आणि असा जर प्रकार होत असेल तर मीरा भाईंदरमध्ये असो की बरं महाराष्ट्रामध्ये असो, एक पण मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही, हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. मग कुठलाही आमदार असू दे, कुठलाही खासदार असू दे, जर आमच्या या हिंदी सक्तीचं करत असेल आणि मराठीच्या भाषेच्या आड कोण येत असेल तर तसं उत्तर दिलं जाईल. हे पण महाराष्ट्र सेनेतर्फे चेतवणी आम्ही देतो. कुठेतरी असं वाटतंय की राज्य सरकार एका विशिष्ट भाषेतल्या व्यक्ती लोकांना त्या समूहाला कुठेतरी आकर्षित करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न चालू आहे. 100% हे कुठेतरी आकर्षण करण्याचं काम आहे. पण मला त्यांचं सोडा, पण हे जे मंत्री आमदार हे करतायत काय? म्हणजे आज जे एका गोष्टीसाठी घाट घातला जातो आणि कुठले सगळे आमदार खासदार आणि मंत्री गप्प आहेत म्हणजे शोकांतिक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून जर अशी कुठेतरी कुचंबना होत असेल ते निषेध केला जाईल आणि महाराष्ट्र सेना रोडवर उतरेल. तुम्हाला परत एकदा सांगतोय, आमदारांना परत आमच्याकडनं चेतवणी देतोय, हे तुमच्या माध्यमातून सांगतोय. नाही, नक्कीच पुन्हा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा मुद्दा हा पुन्हा पेटलेला आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेच्या प्रतिनिधी डायरेक्ट एल्गार उतरलेला आहे की जर मराठी भाषेची पुन्हा एकदा गळचेपी केला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. नक्की मनसेने तीव्र उतरलेलं आंदोलन हे कुठपर्यंत जातं? राज्य सरकारने हे जे नवीन शैक्षणिक धोरण काढलं याच्यावरती परत सुधारित नवीन GR काढणार आहे का, नवीन धोरणं काढणार आहेत का, हा येणारा काळच सांगेल. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.